नमस्कार मित्रांनो, परंपरा कोकणची आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, खरं तर घरातूनच सुरुवात करायला पाहिजे होती आपल्या ब्लॉगची, पण यूट्यूब शॉर्ट्स आणि ऑनलाईनच्या चक्करमध्ये राहून केलं की आपला ब्लॉग सुरुवात करायचं राहिला आहे। पण आता फायनली ब्लॉग सुरुवात केला आहे आणि मित्रांनो आता पोचलो आहे कापरबावडी। इथे जस्ट आलो, फ्रेश झालो, इकडे जस्ट वॉशरूम वगैरे आहे। तर कापरबावडीच्या पेट्रोल पंपावर थांबलो आणि इथं आलो, जस्ट फ्रेश झालो, तेवढ्यात समोरून मामी आणि प्रथमेश आला। प्रथमेश कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनल आहे त्याचा, नक्की सबस्क्राईब करा। तर तो समोर आला आणि अचानक एकदम भेटले, बापरे। तर असा काहीसा विषय। आता चाललो आहे पुढे। मी सकाळी निघालो होतो लगभग 4:30च्या दरम्यान, मला 6:15 वाजलेत आहेत। खरं तर रस्ते एवढे थर्ड क्लास रस्ते आहेत, हिशोबाच्या बाहेर रस्ते खराब आहेत। घोडबंदरपासून ठाण्याला आतमध्ये येईपर्यंत रस्ता खराब आहे। पुढे आता चाललो आहे, बघूया किती काय रस्ते खराब आहे, अंदाज नाही आहे रस्त्यांचा। जस्ट चाललो आहे, गोथ्रू होतो आहे आणि कंटिन्यू ब्लॉगमध्ये भेटूया लवकर। आपण 6:15 वाजता कापरबावडी ठाणे येथे होतो आणि तिथून नंतर निघालो। आता ऑलमोस्ट वाजले आहेत 7:25। आपण पोचलो आहे पनवेलला। मध्ये रस्ता चुकलो होतो, मुंबई महानगरपालिका त्यासाठी तिकडच्या रस्त्याला गेलो होतो राईट साईडमधून, नंतर मग परत आपल्या रस्त्याला आलो आणि आता जस्ट पुढे गोथ्रू होतं। माझ्या या साईडला बघत असाल, हा इथून येतो, हा टर्न आहे। या टर्नने आपण पुढे जातो आणि नंतर मग आपला मुंबई गोवा महामार्ग चालू होतो। काही मिनटामध्ये आपण मुंबई गोवा महामार्गाला आपण टच होतो आहे आणि आपली जी जर्नी आहे ती कंटिन्यू राहणार आहे पुढे। चला जाऊया। ऑलराईट, तर मित्रांनो आता कोलाडेल थोड्या वेळात। आता म्हणजे जस्ट इथे पालीला जाणार रस्ता आहे, या साईड पालीला जाणार रस्ता आहे। बाईक थोडीशी इथं पार्क केले, तर आपण नाश्ता करून घेऊया थोडासा। 9 वाजलेत, 8:45च्या दरम्यानचा टायमिंग झाला आहे आणि मग आपण पुढचा जो प्रवास हा कंटिन्यू करूया। चला, तर मित्रांनो माणगावला पोचलो आपण। माणगावचे एका पेट्रोल पंप आपण पोचलो आहे आणि इकडे जस्ट आता बाईक रिफिलिंग केले। 500चं पेट्रोल लागलं। आधी आपण निघालो तेव्हा एक 600चं पेट्रोल लागलं होतं, मी 620 रुपयाचं। काटा रिझर्वच्या थोडा वरती आला होता, मी म्हटलं चला पेट्रोल टाकून घेऊया, म्हणजे बऱ्यापैकी पेट्रोल आहे। 2.5-3 लिटर पेट्रोल होतं, पण ठीक आहे, पुढे कुठे जायचं झालं तर इन केस इमर्जन्सीमध्ये पेट्रोल असणं गरजेचं आहे। तर पेट्रोल आता मी भरलं इकडे 500 रुपयाचं। आता आपण डायरेक्ट घरी जाणार आहे, म्हणजे कुठे बाईक रिफिलिंग करायची गरज नाही, पेट्रोल फ्यूल रिफिलिंग करायची गरज नाही। डायरेक्ट आता इकडून पुढे मी पोलादपूरला एकदा थांबेन। पोलादपूरला होप सो मी लाईव्ह स्ट्रीम करेन। ॲक्च्युली माझा लाईव्ह स्ट्रीमचा प्लॅनिंग होता, पण आता कसं मॅनेज होतं आहे त्याच्याप्रमाणे। अदरवाईज हा जो ब्लॉग आहे हा ब्लॉग कंटिन्यू करेन असं काहीतरी, कारण की मला वेळेच्या अभागी मला म्हणजे 12-12:30 वाजेपर्यंत तरी मला गावामध्ये पोचायचं आहे। थोडंसं काम वगैरे पण आहे त्याच्यामुळे। चला जाऊया पटापट, सावकाश जाऊया, व्यवस्थित जाऊया, टायमावर जाऊया। तर मित्रांनो, आपण आता जिथे आहे तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा म्हणजेच महाराष्ट्राच्या राजधानीचा रायगड किल्लाची जी प्रवेशद्वार हा इथून आहे मित्रांनो। माणगावमध्ये आपण आहे, या माणगावमध्ये राज्याची राजधानी किल्ले रायगडचा हा किल्ला प्रवेशद्वार इकडे आहे मित्रांनो। इथूनच 1 वर्ष आधी मी आणि माझे 2 मित्र आम्ही रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी गेलो होतो। तो एक विलक्षण क्षण असा होता आणि आता चाललो आपण आपल्या घरी कोकणामध्ये। चला, तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे चिपळूण येथे। आता आपण मुंबई गोवा हायवेवर आहे आणि पाठीमागे बघू शकता तर अख्खा चिपळूण इथून दिसतं, अख्खा चिपळूण इथून दिसतं आणि जबरदस्त असा नजारा आहे इथून। ॲक्च्युली माझा ड्रोन आहे घरी, मी आणला नाही आहे यावर्षी। मी म्हटलं चल आपण आपल्या मोबाईलनेच टोटल ब्लॉग शूट करूया ड्रोन। तर ड्रोन आणला असता तर पूर्ण ड्रोन आपण ड्रोन शूट घेतला असता या साईडचा। सीधीच नजारा मित्रांनो, ही वैशिष्ट्य नदी आहे मित्रांनो आणि ह्याच नदीचं पाणी जो चिपळूणमध्ये जो पूर आला होता तर याच नदीचं पाणी होतं आणि अख्खं चिपळूण इथून दिसतं या साईडला।
बघू शकता मित्रांनो, पूर्ण चिपळूण शहर त्या साईडला दिसतो. चला तर मित्रांनो, जाऊया आपण आपल्या घरी. अर्धा पाऊण तासाचं अंतर आहे. पोचूया लवकरात लवकर. सावड्यात जाऊया आणि सावड्यावर 10 मिनिटाच्या अंतरावर असं. ऑलराईट, तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे माझ्या गावी. हायवेला आहे आपण. इथून वरती त्या साईडून तिथून वरती घर आहेत आणि हायवेला आपण पोचलो आहे. इथे तुम्ही बघू शकता असुर्डे माझं गाव. बस स्टॉप आहे. लोक वाट बघतात गाड्याची. मित्रांनो ऑलमोस्ट आता वाजले आहेत घड्यामध्ये 1:22 म्हणजे 1:30. असं नारायणापूर्वी 9, 9:30, 10 तासाचा प्रवास आपल्या झालेला आहे. चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पण टेक करा.